पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्यामुळे माणसाचं जगणं हे कृत्रिमरित्या होत चाललं आहे। त्यामध्ये आपल्या संस्कृतीतलं नैसर्गिकपण हरवत चाललं आहे। म्हणून माणसाच्या जगण्यामध्ये नैसर्गिकता असावी, कृत्रिमता नसावी, असे मत सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी व्यक्त केले। आजच्या विश्वात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास या विषयावर अरविंदभाई झवेरी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या 24व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते। सेनगावकर यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी घेतली। पुढे बोलताना ते म्हणाले, व्यक्तिमत्व विकासासाठी गर्भसंस्कार महत्त्वाचे असतात। जन्माला आलेलं मूल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असलं पाहिजे, त्यामुळे अनुकूल परिणाम होतात। प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ येतोच, अशा वेळी ही सुदृढ मुले त्याला यशस्वीपणे सामोरी जातात। मुलांमधील खिलाडूपणा वाढला पाहिजे। भारतातील मुले सध्या रेसमध्ये लागली असून जीवन जगणे त्यांना माहितीच नाही। भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे महत्त्व ओळखून त्यांचा सहवास मुलांना द्या। 5 ते 10 वयोगटातील मुले कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करतात। आजकाल अवगुणांचे कौतुक आणि पाठराखण होत आहे, हे चिंताजनक आहे। एका दिवसात व्यक्तिमत्व विकास होत नाही। मुलांमध्ये गुणांच्या स्पर्धा लावू नका, त्यांच्यातील गुणांना प्रोत्साहन द्या। त्यांना व्यावहारिक ज्ञान हे आई वडिलांकडूनच मिळते, त्यांना प्रात्यक्षिकातून ते दाखवा। पैसे कमवण्याचा प्रामाणिक मार्ग त्यांना समजावून सांगा। मुलांची जडणघडण माध्यमिक शिक्षण घेताना जास्त होते, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावून त्यांचा कल पालकांनी ओळखायला पाहिजे। याच काळात त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप झवेरी यांनी केले, तर आभार राजेश देडिया यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।